मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम गोडके वडणगे. गोकुळ दूध संघाने गेल्या अनेक महिन्यापासून गाईच्या दुधात 2 ते 3 वेळा कपात केली. एकदा 4 रुपये कपात केली आणि 21/11/2024 रोजी परत तिने 3 रुपये कपात केली. ही कपात करत असतापैकी पशुपालन उत्तम व्यवसाय 100% अडचण येणार यासाठी त्यांना मी 2-3 वेळा निवेदन दिलं, पण त्या निवेदनाचा त्यांनी काही विचार केला नाही. हे न विचार केल्यामुळं परत आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गोकुळच्या कपाती संदर्भात चर्चा केली, पण त्यांनी आम्हाला अजून तरी काही त्याचा निर्णय दिलेला नाही. आणि ही कपात 3 रुपये तिने जी केलेली आहे ती पशुपालन उत्तम व्यवसाय करणाऱ्या युवा पिढीला धोकादायक अशी ठरणार आहे आणि 100% हा पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत आलेला आहे. वारंवार ती गाईच्या दुधामध्ये कपात करतात. त्यांचे जे प्रोडक्ट आहेत, श्रीखंड आहे, बासुंदी आहे, आम्रखंड आहे, बाकीचे जे पदार्थ आहेत याचे कुठल्याही प्रकारचे त्यांनी कपात केलेले नाही. फक्त गाईच्या दुधामध्ये खरेदीमध्ये 3 रुपये कपात केली. ही कपात त्यांनी ताबडतोब थांबवावी. ही जर कपात त्यांनी नाही थांबवली तर उद्या आम्ही सोमवारी रस्ता रोको करणार आहे आणि तिथून पुढे त्यांना एक 4 दिवसाचा अवधी देऊन त्यातून जर त्यांनी नाही मार्ग काढला तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दारात उपोषणला बसणार. आणि 3 रुपये कपात जोपर्यंत ती मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही. एवढंच या माध्यमातून आम्ही सर्व पशुपालक, उत्तम व्यवसाय करणारी युवा पिढी व जिल्ह्यातले पशुपालक हे पूर्ण या आंदोलन मी उतरणार आहेत आणि तीव्र असा विरोध करून ही कपात आम्ही त्यांना थांबवल्याशिवाय सोडणार नाही.